जल म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच होऊ शकत नाही. स्वच्छ आणि पुरेसं पाणी मिळवण्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो, वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो. शासकीय स्तरावरही प्रत्येक नागरिकाला पुरेसं पाणी पोचवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. दरडोई प्रत्येकाला 40 लिटर पाणी दररोज मिळेल यासाठी शासनानं आतापर्यंत करोडो रुपये खर्च केले आहेत. गाव पातळीवर याबाबत सातत्यानं विचारविनिमय होत असतो. प्रत्येक गावाला पुरेल अशा कायमस्वरूपी पाण्याच्या योजना करण्यासाठी अनेक वर्षांपासून विचार आणि शोध सुरू आहे. या सर्व स्थितीतही गावाला तात्पुरती व्यवस्था करून गावाची तहान भागवली जाते. कुठंही सोय नसेल तर दुरून का होईना पण टँकरद्वारे पाणी आणण्यात येतं. उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक तीव्रताची जाणवते ती पाणी टंचाईची. याच काळात पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. दूर लांबून, डोक्यावरून, सायकलवरून, गाडीमधून अशा तऱ्हेनं पाणी आणावं लागतं. महाराष्ट्रातल्या अशा अनेक गावांची पाण्याच्या बाबतीत हीच व्यथा आहे. या सर्व टंचाईवर मात करण्यासाठी आणि गावाला पुरेल अशी पाण्याची सोय करण्यासाठी शासनानं एका महत्वाकांक्षी योजनेला जागतिक बँकेच्या सहाय्यानं नवीन रूप दिलं. या योजनेचं नाव आहे जलस्वराज्य. मागणीवर आधारित लोकसहभागाच्या या प्रकल्पामुळे झालेलं चांगलं परिवर्तन आज सोलापूर जिल्ह्यातली अनेक गावं अनुभवतायत. या अशा अनेक गावांपैकी एक गाव म्हणजे मौजे देवळाली, तालुका करमाळा. करमाळा तालुक्यातलं मौजे देवळाली म्हणजे 3139 लोकसंख्या असलेलं आणि 449 कुटुंब संख्या असलेलं गाव. उन्हाळा आला की या गावात पाण्याचा प्रश्न भयंकर रूप धारण करत असे. प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. टँकरद्वारे पाणी भरण्यासाठी होणारी धावपळ, भांडण, मारामारी हे सगळे अनुभव उन्हाळ्याच्या काळामध्ये ग्रामस्थांना घ्यावे लागायचे. जलस्वराज्य प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गावांनी या योजनेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला. जलस्वराज्य प्रकल्पातल्या पहिल्या टप्प्यात निवड झालेलं हे गाव. गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा होण्यासाठी काय काय उपाय करायचे याचा विचार करण्यात आला. सध्या गावाला सुरू असलेला पाणी पुरवठा हा गावाजवळ असलेल्या पाझर तलावातल्या खालच्या बाजूच्या विहिरीतून सुरू होता. पण उन्हाळ्यात मात्र ही विहीर पूर्णतः कोरडी पडलेली असायची. गावाच्या जवळपास अन्य कोणत्याही माध्यमातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठीचा सोर्स उपलब्ध नाही. यासाठी एकमेव पर्याय सर्वांच्या लक्षात आला की तो लांब आहे पण कायमस्वरूपी आहे. तो आहे गावापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटर पासून गावासाठी कायमस्वरूपी पाणी पुरेल अशी पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय. मग त्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. ₹1,12,00,000 गाव कृती आराखडा तयार करण्यात आला आणि त्यानुसार योजना पूर्ण करायला सुरुवात झाली. लोकवर्गणी जमा करण्यामध्ये गावांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. इतकी मोठी योजना आपल्या गावासाठी होत असल्यामुळे या योजनेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती आणि कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार याचा आनंदही होता. अठरा किलोमीटर अंतरावरून धरणातलं पाणी आणण्यासाठी आपल्या तांत्रिक बाबी पूर्ण करून जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाकी, शुद्ध जलपंपगृहाची उभारणी, ऊर्ध्वनलिका, वितरण व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या.
उजनी धरणातील बॅकवॉटर मधून ही योजना असल्यामुळे उपलब्ध असलेलं पाणी शुद्ध करणं आवश्यक होतं। या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज 0.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे। गावासाठी यातून आवश्यक पाणी 2.5 लाख लिटर इतकं हवं असतं। फॅब्रिकेटर जलशुद्धीकरण केंद्र, या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया, धरणातून पाणी पुरवठा, मिक्सिंग चॅनल, फ्लोपुलिटर, ट्यूब सेटलर, फिल्टर, निर्जंतुकीकरण, साठवण टाकी, पंपिंग, उंच टाकी, वितरण व्यवस्था, नळ कनेक्शन आणि घराघरात पाणी पुरवठा, या प्रक्रियेतून धरणातील पाणी शुद्ध करून घराघरात पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अनेकदा पाण्याची उपलब्धता असली तरी विद्युत पुरवठा नसतो आणि त्यामुळे पाणी वापरता येत नाही। देवळालीच्या या योजनेत असंच होऊ नये यासाठी जास्तीचे 1 लाख रुपये खर्च करून आवश्यक असणारं विद्युत कनेक्शनही घेण्यात आलं। धरणाच्या जवळच एक्सप्रेस फीडरचं कनेक्शन घेतल्यामुळे या ठिकाणी 24 तास विद्युत पुरवठा असतो, तर दुसऱ्या पंपिंगसाठी भगीरथ मधून कनेक्शन घेतल्यामुळे या ठिकाणी 16 तास विद्युत पुरवठा सुरू असतो। पाण्याच्या उपलब्धतेबरोबर विद्युत व्यवस्थेचा कायमस्वरूपी विचार केल्यामुळे योजना पुरेपूर पूर्ण झाली आहे। सतत सुरू असलेला वीज पुरवठा आणि पुरेसं भरपूर पाणी यामुळे अगदी कडक उन्हाळ्यातही 2 वेळेला आवश्यक तेवढं नियमित पाणी घराघरात मिळतंय। या अगोदरच्या प्रत्येक उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारा त्रास आज कुणाला जाणवत देखील नाही आणि त्याचा परिणाम म्हणून नळ कनेक्शन आणि देखभाल दुरुस्तीची रक्कम भरण्यातही ग्रामस्थांनी उत्साह दाखवलाय। नमस्कार, मी कल्याण उद्धव गायकवाड। या देवळाली गावातला